नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपली कुठलीही सदिच्छा असो ती मनापासून असेल तर ती पूर्ण होतेच. कशी ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. 2 दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसातही त्या शहरी बस स्थानकातून बाहेर पडलेली एसटी मार्गात साचलेलं पाणी, खड्डे चुकवत, घुसखोरी करणाऱ्या लहान मोठ्या वाहनांचे अनेक अडथळे कसेबसे पार करत दाट लोकवस्तीला मागे टाकून अखेर टॉप गिअरवर स्थिरावली. आणि इतका वेळ खिडकीबाहेर पाहणाऱ्या कंडक्टर साहेबांनी गळ्यातलं तिकीट मशीन सावरत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे आपला मोर्चा वळवला. तिकीट तिकीट असा गजर केला. अर्थात असं असलं तरी प्रवासी आणि एसटी कंडक्टर यांच्यात सुसंवादापेक्षा वितंडवादाची जुनी परंपरा अबाधित ठेवत तिकिटासाठी हात पुढे केलेल्या पहिल्याच प्रवाशानं केवळ एका तिकिटासाठी कंडक्टरसमोर 500 रुपयाची नोट धरली आणि इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. अहो साहेब, अजून एकही तिकीट फाडलं नाही मी आणि तुम्ही 500ची नोट देताय, सुट्टे द्या. कंडक्टर साहेबांनी नोटेला स्पर्शही न करता तार स्वरातली आपली प्रतिक्रिया नोंदवली. अहो, तुम्हाला नाही ठेवतायत का चेंज? तुमचं काम आहे ते. प्रवासाला निघताना आम्ही सुट्टे शोधत बसायचं? ते तुमचं तुम्ही बघा, नाहीतर शेवटी तिकीट घ्या. साऱ्या बसचं बुकिंग करायचं असतं मला. तुमच्याशी वाद घालायला वेळ नाही माझ्याकडे. असं म्हणत कंडक्टर साहेबांनी शेजारच्या दुसऱ्या प्रवाशाकडे मान वळवत विचारलं, बोला तुमचं काय? आता हा वाद बघून बसमधले उर्वरित प्रवासी कंडक्टरला सुट्टे पैसे कसे देता येईल यासाठी आपले खिसे आणि पर्स धुंडाळू लागले. तोपर्यंत पावसाची तमा न करता एसटी सुसाट निघाली होती. मग 2 सीटवर मागे पुढे बसलेल्या 4 आजीबाईंच्या सीटजवळ कंडक्टर पोहोचले. बोला आजीबाई, कुठं जायचंय? तिकीट बोला. पाऊस, त्यात खिडकीतून येणारी थंड हवा. मग या गारठ्यामुळे 4ही आजीबाईंनी डोक्यापर्यंत शाल ओढलेली होती. त्यापैकी एका आजींनी आपल्या थरथरत्या हातात घट्ट धरलेल्या नोटा कंडक्टर साहेबांपुढे केल्या आणि म्हणाल्या, 4 पंढरपूर द्या दादा. असं म्हटल्यानंतर कंडक्टर साहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला. आजीबाई, अहो बस पंढरपूरला नाही जात, सोलापूरला चाललीये. तुम्ही कशाला बसला हिच्यात? शेजारच्या फलाटावर लागली होती ना गाडी. पंढरपूरला जायला खास बस सोडल्या, त्यात जायचं. अरे दादा, बस स्टँडवर एका बाबाला विचारलं, त्यानं इकडं बोट दाखवला, मग बसलो की हिच्यात. दादा, अरे 2 वर्ष झाली आमचा पांडुरंग भेटला नाही र. पायात जोर होता तोवर वारी चुकली नाही कधी. चालवत नाही र आता. शेतीपोतीत काबाड कष्ट केले तवा कुठं पैसे थोडेफार जमवलेत. मग काय, निघालो विठ्ठू रखुमाईला भेटायला. चंद्रभागेत डुबकी मारायची आहे. 2 दिवसावर एकादशी येऊन ठेपली. काय पण कर दादा, पण पंढरीला पोचिव तू. आता कंडक्टर साहेबांना काय बोलावं हे सुचत नव्हतं. या म्हाताऱ्यांना कसं सांगावं की बस पंढरपूरला नाही नेता येणार म्हणून. गयावया करणाऱ्या आजीबाईंची विठ्ठलाला, पांडुरंगाला, माऊलीला भेटण्याची तळमळ तो बघत होता, पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. तोपर्यंत बस घाटाच्या पायथ्याशी पोचत होती. घाटाच्या अलीकडे महाराष्ट्र पोलीस लिहिलेल्या, रस्ता अडवून आडव्या लावलेल्या भरभक्कम बॅरिकेड्स आणि रेनकोट घातलेले कोसळणाऱ्या पावसात उभे राहिलेले पोलीस थांबा थांबा असा इशारा देत वाहनं थांबवत होते. इकडे बसमध्ये अनेक शंकांना आलेलं उधाण. अपघात झालाय का? मंत्र्यांचा काफिला आलाय? RTO चेकिंग सुरू आहे का? हो, नक्की काय झालं होतं? पण काही क्षणात ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं. अतिवृष्टीमुळे घाट माथ्यावर वळण रस्ता खचल्यानं या मार्गावरची सगळी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. घाट रस्त्यानं होणारी वाहतूक पर्यायी व्यवस्था म्हणून पंढरपूर मार्गे वळवण्यात येत आहे. सर्व वाहकांनी या मार्गाचा अवलंब करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. उभ्या वाहनांच्या रांगेतून पोलीस जीपद्वारे वारंवार होणारी उद्घोषणा कानी पडताच बसमधल्या प्रवाशांची चलबिचल वाढली असली तरी आजीबाईंच्या चेहऱ्यावर मात्र समाधान पसरलेलं होतं. अलीकडच्या फाट्यावरून बस पंढरपूर मार्गे वळवण्यासाठी कंडक्टर बस खाली उतरून रिव्हर्स घेण्यासाठी शिट्टी वाजवत ड्रायव्हरला मदत करत असताना सहजच त्याची नजर घाट माथ्यावरच्या मेघाच्छादित एका उंच सुळक्यावर स्थिरावली. कोसळणारा पाऊस, दाट धुकं, निळ्या सावळ्या मेघांनी गच्च भरलेलं आकाश, निसर्गाच्या त्या विशाल पार्श्वभूमीवर धुक्यात आपलं अस्तित्व दाखवणारा तो सुळका जणू करकटीवर घेऊन पांडुरंग उभाय असाच भासत होता.
ते अद्भुत दृश्य डोळ्यात साठवत कंडक्टर भावूक झाले आणि मनात विचार आला, बा विठ्ठला, तुला भेटण्याची आस लागलेल्या बसमधल्या त्या 4ही आजीबाईंना पंढरपूर वारी घडवण्यासाठी मी काहीच करू शकत नव्हतो. तू मात्र माझं आणि त्यांचं काम लीलया सोपं करून टाकलं. तुझ्या भक्तांसाठी तू काहीही करू शकतोस. निर्मळ मनानं तुझ्या भेटीला निघालेल्या आजीबाईंची इच्छा तू अशा पद्धतीनं पूर्ण केलीस. कंडक्टर साहेब एसटीत चढले. एसटी एक शानदार वळण घेऊन मार्गस्थ झाली असली तरीसुद्धा कंडक्टर साहेबांची नजर अजूनही त्याच सुळक्यावर स्थिरावली होती, अगदी तो दृष्टीआड होईपर्यंत. श्रोते हो, खरंच देवावर खरी श्रद्धा असेल तर तो नक्कीच आपल्या सदिच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येते सुद्धा. त्याला आपल्याकडून अगदी षड्रस नैवेद्यापेक्षाही जास्त निर्मळ भक्तीच हवी असते. तर श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतवर पूनम पाटील लिखित आणि दिग्दर्शित संगीत वारी ही नाटिका जरूर ऐका. ती आपल्याला कशी वाटली याविषयी आपले अभिप्राय नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हो, रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.